लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हवामान, लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून, आला गोठलेला क्षण, शुभ मंगल कन्यादान, कन्यादान. ₹1000 घोळ. मी काय उत्तर देऊ आता बाबांना? गायत्री, काय झालं? काय चाललंय केव्हा बसून? आई, माझ्याकडनं हिशोबात कधी गोंधळ झालाय का ग? शक्य आहे का ते? आई, अगं मी सगळा हिशोब लिहिलाय, पुन्हा पुन्हा चेक सुद्धा केलाय, तरी सुद्धा ₹1000 घोळ. माझ्याकडनं कधीच होत नाही ग असं. उरलेले पैसे मोजलेस का तू परत नीट? मोजलेत मी, पुन्हा पुन्हा मोजलेत. आई, मला काहीच कळत नाहीये, बाबांना काय उत्तर देऊ आता? प्रॅक्टिसला चाललोय. आजपासून क्रिकेट चालू झालंय ना माझं. अरे पण फीस भरली नाहीये तुझी, मग ग्राउंडवर कसं जाणार तू? ते माझं मी बघून घेईन. तसंही या घरात मला काय हवंय ते कोणी देत नाहीच आहे. सो माझी मी पद्धत शोधून काढली. हे बघ, काळजी नको करूस. मला सांग, पैसे कुठे ठेवले होतेस तू? पर्स मध्येच ठेवले होते. अगं चुकून तू बाहेर ठेवले असशील आणि विसरली असशील. नाही, मी पर्स मधनं पैसे काढलेच नाहीयेत. मी तुझ्या रूम मध्ये एकदा बघून घेते. माझ्याकडून नक्कीच काहीतरी हलगर्जीपणा झालाय. पैसे गेल्याचं दुःख नाहीये, पण बाबांचा माझ्यावरचा विश्वास उडाला तर? बाईसाहेब, हे घ्या, तुमच्या स्टडी टेबलवर सापडलेत पैसे. शपथ, आई, कसं शक्य? मी काढलेच नव्हते पर्स मधून पैसे. अगं, आता पैसे मिळाले त्याचा आनंद साजरा करायचा, तर कसला विचार करतेयस? आई, थँक्यू सो मच. तू खरंच खूप ग्रेट आहेस. तुझ्याचमुळे वाचले मी आज. हो ना? नाहीतर नेहमीप्रमाणे तारणहार बनून मला तुम्हा दोघांची मध्यस्थी करायला लागली असती. बाबा म्हणतात ते खरं आहे, चुकांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. नाहीतर आज झालेल्या चुकांचं रूपांतर उद्या मोठ्या गुन्ह्यात कसं होईल ना, ते सांगता येत नाही. आई, कुठे हरवलीयस? काय नाही. मी पैसे पर्स मधून काढले होते की नाही मला आठवत नाहीये, पण कदाचित काढले असतील. एवढं काय त्यात? पण आई, ₹500ची नोट नव्हतीच माझ्याकडे. तू काय विचार करतेयस? कॉलेजला जायला उशीर नाही होते का? चल, वेळेत पोहोच, निघ तू आता. हो हो, उशीर होतोय, मी निघते. बरं आई, हे सगळं ठेवशील का ग? मी ठेवेन, जा तू. चल, आणि ह्या पावत्या मी ह्याच्यात ठेवल्या का? प्लीज ठेव. बाय. सांभाळून जा. हो. गायत्री, हाय. ऍक्च्युली गायत्री, गायत्री प्लीज ऐकून घे. एक सेकंड. गायत्री, 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 लिसन टू मी यार, लिसन टू मी. आय नो गायत्री, तू खरंच खूप चिडली आहे. साहजिक आहे, पण मलाही खूप वाईट वाटलं होतं.
तुला अजून कोणीतरी 100 गुलाब दिले होते म्हणून, आणि म्हणूनच त्या रागाच्या भरात मला एक मिनिट थांब ना, 1 मिनिट थांब प्लीज. मी जे काय बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेव, ट्रस्ट मी यार. मला कुणी किती गुलाब दिले का नुसतेच काटे दिले, कुणी किती कार्ड्स दिली का लव्ह लेटर्स दिली, याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? हा, हे बघ, तू माझ्यापासून लांब राहा आणि हेच तुझ्या भल्याचं आहे, कळलं? गायत्री, कमॉन यार. गायत्री, मी आता जे काय बोलतोय ते खरंच खूप मनापासून बोलतोय. अच्छा, आज तू जे काही बोललास ते मनापासून बोललास, मग काल जे बोललास तेही मनापासून असेल, राईट? नो, सी यू सी मिस्टर कार्तिक राजहंस, तुम्ही मला काल जे काही बोललाय ना ते बोलण्याची तुमची हिम्मत कशी झाली? हा, कसं आहे ना, तू ना फक्त तुला जे वाटतं फक्त त्याचा आणि त्याचाच विचार करतोस, मग समोर कोणी का असे ना. मिस्टर कार्तिक राजहंस, एक गोष्ट लक्षात ठेवा, समोर येणारी प्रत्येक व्यक्ती ही पैसे देऊन खरेदी करता येत नाही, कळलं? त्यामुळे आजपासून माझं नाव तुझ्या तोंडी नकोय. अदरवाईज नाईलाजाने का होईना पण मला हे सगळं बाबांना सांगायला लागेल. आणि त्यांना कार्तिक राजहंस या नावाची ॲलर्जी आहे हे माहितीये ना? गायत्री, हाऊ डेअर यू टच मी? गायत्री, ओके ओके, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, आपण मान्य करू की आपल्यामध्ये काही रिलेशन नाहीये. रिलेशन सोड, आपली तोंड ओळख सुद्धा नाहीये असं मान्य करू, ओके? आणि आजपासून आपण एकमेकांना पहिल्यांदा भेटतोय असं समजू, आणि आपल्या फ्रेंडशिपचा नवीन अध्याय चालू करूया. अध्याय? येस. कसले शब्द वापरतोस तू? हे गाढवाच्या तोंडी गीता शोभून दिसत नाही. हा, बाबाच काय सगळं कॉलेज म्हणत होतं ना तेच खरे. कार्तिकची कीर्ती फक्त नावापुरती. स्वतःच्या कीर्तीचा टेंबा मिरवणारे लोक हे आळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखे असतात, कळलं? आणि बाय द वे, तुला आळवावरचं पाणी म्हणजे काय हे तरी माहितीये का? आणि जर माहित नसेल ना तर ते माहिती करून घे, जा. आळवावरचं पाणी. एक दिवशी या आळवावरच्या पाण्याच्या थेंबाला तू स्वतःच्या तळ हाताच्या फोडासारखा जपशील. राहू दे ना थोडा वेळ चालू, बाबा यायला अजून 1 तास आहे. कुठून येतोयस आता? कॉलेजवरून. मग क्रिकेट खेळून आल्यासारखा का वाटतोस? ते मी ग्राउंडवर गेलो होतो ना. कोणत्या ग्राउंडवर? कोणत्या काय अगं, कॉलेजच्या.
तुझ्या कॉलेजला क्रिकेटचं ग्राउंड आहे? क्लबच्या ग्राउंडवर गेलेलो. पण तू तर फी भरली नाहीयेस, मग तुला तिथे कसं खेळू दिलं? आई अगं किती प्रश्न. जरा 2 मिनिटं शांत बसून येशील? तेजस, काहीतरी विचारतेय मी तुला. वडिलांनी जरी नाकारलं ना तरी देवानी मदत केली आहे माझी. म्हणजे माझ्या घरच्यांना माझी काळजी नसली ना तरी ऍटलीस्ट देवाला तरी आहे. हे पैसे कसे भरलेस ना ते शिस्तीत सांग आता मला. भरले माझ्या मित्रांनी. ह? काय नाव आहे तुझ्या या देवासारख्या मित्राचं? तेजस, काय नाव आहे? ते चोरी करतोस? चोरी करतोस? चोरी करताना लाज नाही वाटली तुला? हे शिकवलं मी तुला. आई, मी चोरी नाही केली. अजूनही खोटं बोलतोस? तुला माहिती आहे ना आपल्या घरात खोटं बोलणाऱ्याला माफी नाहीये. सॉरी ना आई, चूक झाली माझी. सॉरी. पण तू बाबांना नको ना सांगूस. या घरात त्यांच्यापासून काहीही लपून राहत नाही. या घराचे पालक आहेत ते. आई पण मग ते माझे पालक कधी होणार? तेजस, तुझ्यावर किती प्रेम आहे ना त्यांचं तुला खरंच माहित नाही. पण मग त्यांना माझ्या क्रिकेटवरचं प्रेम का नाही दिसत? जे प्रेम चोरी करायला लावतं, आपल्या माणसाला दुखावतं, आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू आणतं, असं प्रेम काय कामाचं आहे रे माझं सोने? काय कामाचं आहे? सॉरी आई, मला माफ कर ना. सॉरी ना. कार्तिकची कीर्ती आज सरळ पायऱ्यांच्या वरती. अशी पायऱ्यांवरतीच आहे. खरं तर फुटपाथवरच आली पाहिजे. सो स्वीट. 24 तास स्वतःच मग्न असणाऱ्या माणसाला असं जमिनीवर आलेलं बघवत नाही मला. जमिनीवर आलो नाही, जमिनीवर आणलं. स्वप्नातही कधी असं वाटलं नव्हतं रे की का सामान्य घरातली सामान्य मुलगी कार्तिक राजहंसला त्याची जागा दाखवेल. लाखो करोडोंची डील मी अशी चुटकीसरशी पास करतो. की मग मी कधी टेंडर भरलं नाही. मी जो आकडा टाकेन त्यानुसार टेंडर पास केलं जायचं. आणि प्रेमाच्या लफड्यात फेल झालो रे मी. गायत्री सारखी सुपरवायझरच आहे ना तुझ्यासारख्या नाट्टी स्टुडंटला सरळ करू शकते. एनिवेज, बरं झालं तू भेटलास. आपण कॉस्ट्युम्स बद्दल थोडंसं बोलूया. चल ओव्हर यार. हॅलो, आज पहिल्यांदा बोलतोय आपण कॉस्ट्युम्स बद्दल. व्हॉट ओव्हर? हे बघ, कामाच्या बाबतीत मस्क नाही. आय डोंट लाईक इट. मला नाही आवडत. किमो इट्स ऑल ओव्हर. आणि वाईट याचं वाटतंय ना की सगळं सुरू व्हायच्या आधीच संपलं यार. देवदास, पारो आणि तुझ्यात काय झालंय मला प्लीज डिटेल मध्ये सांगशील सगळं प्लीज? गायत्री माझ्याशी बोलायलाच तयार नाही. आय नो ती खूप हर्ट झाली पण नाही. आणि आज ज्या प्रकारे ती माझ्याशी बोलली आहे ना त्यावरून असं वाटत नाही मला की पुन्हा कधी ती माझ्याशी बोलेल तरी.
मी तुला एक सांगू का, तू तिला ना असं सगळ्यांसमोर बोलायला नको. आय नो. एकदा एखाद्या मैत्रिणीकडनं किंवा माझ्याकडनं एकदा कन्फर्म तरी करून घ्यायचं ना. मी तुला खरं सांगू, मुलगी सगळ्यात जास्त हर्ट कधी होते माहितीये, जेव्हा कोणीतरी तिच्यावर संशय घेईल. आणि तू नेमकं तेच केलंस. तुम्ही ना एक वेळ तिला इंटेलेक्टच्या बाबतीत थोडस दुखवू शकता, ती एक वेळ तेवढं सहन करू शकते कदाचित, पण इमोशनली नो, नेव्हर नेव्हर. आय टेल यू, प्रश्नच येत नाही. म्हणजे मला विचार, म्हणजे मला माहिती की ते कसं फील होतं त्यांना. तू सगळ्यांसमोर एक मिनिट किंवा तू माझा मित्र आहेस का तिचा? आय मीन तू तिची बाजू मांडायला आलास का माझी बाजू समजून घ्यायला आलास? हो ना यार, आय मीन आता मला आधाराची गरज आहे. आणि तुलाही खूप चांगलंच माहिती आहे, जे काय झालं होतं ते फक्त एक खूप मोठा गैरसमज होता. दॅट्स इट. तो गायत्री गायत्री करतो यार. कम ऑन, आय मीन डूड, आय लव्ह हर, सो ऑब्वियसली आय केअर फॉर हर यार. स्वीट. ते सगळं सोड, मला आता एक सांग, हे असं इमोशनली दुखावल्यानंतर वगैरे कसं हँडल करतात त्याला? म्हणजे मी कसा समजावू शकतो तिला? प्लीज टेल मी. यू सेड दॅट यू नो बेटर. मी गायत्रीच्या बाबतीत काय बेटर सजेस्ट करणार आहे तुला? नो वे. कीर्तनांना कळलं ना तर खांजोडे खांजोडे म्हणत माझ्याच आडनावातल्या जोड्यांनी मारतील मला. आई प्लीज, बाबांना नको ना सांगूस याबद्दल. जेव्हा ते नेहमी माझी गायत्री असं म्हणतात ना, तेव्हा त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून कायम सावध असते गायत्री. पण मी नेहमी माझा तेजस असं म्हणते ना, त्याचं हे फळ दिलंस तुम्हाला. आई, पुन्हा नाही होणार असं कधी. खरंच नाही हो. तू पुन्हा असं काही करणार नाही याची खबरदारी मी आई म्हणून घेईनच. पण आत्ता जो गुन्हा घडलाय त्याचं काय? आई, बाबांना मी आधीच आवडत नाहीये का? कारण ताईसारखा एक पण गुण नाहीये ना माझ्यात. ते तू स्वतः सिद्ध करून दाखवलंयस. प्लीज आई, नको ना सांगूस ग बाबांना. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे तेजस. कारण जेव्हा जेव्हा एखाद्या आईने आपल्या मुलाच्या चुकांना माफ केलंय ना, खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे तिला. आई, अशी नको ना ग वागूस माझ्याशी. आता तूच अशी वागलीस तर माझं कसं होणार? ए आई, मी तुझा लाडका मुलगा आहे ना. माझ्या लाडक्यासाठी मी त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत, कारण माझ्या लाडक्यानं चोरी केलीये. आई, मी चोर नाहीये. ती फक्त माझी एक चूक होती. तुझे बाबा साधी मिठाई किंवा दिवाळीचं गिफ्ट सुद्धा घेत नाही कोणाकडून. स्वतःचे आदर्श जीवापाड जपतात. आणि तू? ए आई, पण मी कुठल्या वाईट कामासाठी तर चोरी नाही ना केली. माझ्या क्रिकेटसाठीच केली ना. चोरी ही चोरीच असते, मग ती चांगल्या कामासाठी असो किंवा वाईट. मान्य आहे मला, पण मी त्यासाठी सॉरी बोललो ना तुला. त्यामुळे तू आता बाबांना नाही सांगणार आहेस. आणि जर तू बाबांना सांगितलंस ना तर काय? तर मी घर सोडून निघून जाईन. आत्ताच्या आत्ता चालता हो. मी मदत करू तुझी कपडे भरायला? 8 दिवस पुरतील एवढे कपडे असतील ना तुझ्याकडे? आई, चुकलं माझं. मी चुकलो. मला माफ कर. वाव यार, काही म्हण, किती सुंदर घर आहे ना. खरंच ग. हे तुला माहितीये का, इथे आलं ना की नेहमी छान वाटतं. हो बघ ना, प्रत्येक वस्तू त्या त्या जागीच असते. कॉफी. थँक्यू.
मला सांग, या सगळ्या वस्तू नक्की निर्जीवच आहेत ना? म्हणजे का तुझ्या बाबांच्या भीतीनं सजीव होऊन फिरतात घरभर? मैत्री या घरातल्या वस्तू सजीव असतील कदाचित, कारण तिच्या बाबांना शिस्तीचं गणित माहिती आहे ना. काकू असू दे असू दे. कशा आहात? एकदम मस्त काकू. आज काय मग फुल धमाल ना? प्रश्नच नाही. आणि तुमच्यासारख्या काकू असल्यावर धम्माल तर येणारच ना. बरं काकू, तुम्हाला एक सांगू? बोल ना. तुम्हाला ना काकू नाही म्हणावं वाटत. का ग? तसं नाही काकू, म्हणजे काकू कसं असं ऑड आणि ओल्ड वाटतं की नाही. आणि तुम्ही किती यंग आणि ब्युटिफुल आहात. हो, म्हणजे नवीन जर एखादं कोणी आलं ना तर त्यांना वाटेल तुम्ही गायत्रीची मोठी बहीणच आहात. हा, तर मला याच्यावर तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या या तारुण्याचं रहस्य काय आहे? नाही नाही, आम्हाला सगळ्यांनाच ऐकून घेण्याची खूप उत्सुकता आहे की तुमच्या या सौंदर्याचं, तुमच्या या तारुण्यात. पियू, पुरे खूप झालं माझं कौतुक. नाही म्हणजे काय हवंय का? आई, अगं तू आम्हाला परमिशन दिली आहेस ना, हेच खूप आहे आमच्यासाठी. हो, गायत्री, आई आहे मी तुझी. मला तुमचं सगळ्यांचं मन कळतं. आणि कसं आहे ना, तुम्हा मुलींना रस्त्यावर आरडाओरडा करता येत नाही, मुलांसारखी धमाल करता येत नाही. घरी आल्यानंतर आई बाबांसमोरही शांत बसायला लागतं. मग तुम्ही एन्जॉय कधी करणार? आज रात्रभर धुमाकूळ घाला. हो. थँक्यू आई. थँक्यू काकू.